ओम श्री गणेशाय नमः. सद्गुरूंच्या कृपेनेच अज्ञानाचा नाश होतो. आज ऐकूया गुरुचरित्र अध्याय पहिला. गुरुचरित्र अध्याय 1. मंगलाचरण व गुरुमहिमा. ओवी 1. श्री गणेशासी वंदू, शारदेसी नमो, सद्गुरु चरणी लागू, भावे माथा. अर्थ: मी प्रथम श्री गणेश, सरस्वती देवी आणि सद्गुरूंच्या चरणांना भक्तिभावाने वंदन करतो. ओवी 2. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वर, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. अर्थ: गुरु हेच ब्रह्मा विष्णू महेश असून तेच परब्रह्म स्वरूप आहेत. अशा गुरूंना मी नमस्कार करतो. ओवी 3. अज्ञान तिमिर हरुनी, ज्ञानदीप लाविला, सद्गुरु कृपेने माझा उद्धार केला. अर्थ: सद्गुरूंनी अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा दीप लावला व माझा उद्धार केला. ओवी 4. संसार सागर कठीण, तराया नाही उपाय, सद्गुरु कृपे वाचून न घडे उद्धार. अर्थ: हा संसाररूपी सागर फार कठीण आहे. सद्गुरूंच्या कृपेशिवाय त्यातून मुक्ती मिळू शकत नाही. ओवी 5. दत्तात्रेय आदिगुरु, त्रिगुणातीत ज्ञानी, भक्तांसी उद्धराया अवतार घेतला. अर्थ: श्री दत्तात्रेय हे आदिगुरु असून ते त्रिगुणांपलीकडचे ज्ञानी आहेत. भक्तांच्या उद्धारासाठी त्यांनी अवतार घेतला. ओवी 6. श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती, या दत्त परंपरे जग उद्धरिले. अर्थ: श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नृसिंह सरस्वती या दत्त परंपरेतील अवतारांनी जगाचा उद्धार केला. ओवी 7. गुरुचरित्र श्रवणी, पाप नासे क्षणी, भक्ती वाढे मनी, शांती लाभे. अर्थ: गुरुचरित्र ऐकल्याने पापांचा नाश होतो, मनात भक्ती वाढते आणि शांती मिळते. ओवी 8. भावे करिता पठण, फळ मिळे अपार, सद्गुरु कृपा होऊन दुःख नासे. अर्थ: भावनेने गुरुचरित्राचे पठण केल्यास महान फळ मिळते व दुःख नष्ट होते. गुरुचरित्र अध्याय पहिला आपल्याला गुरुभक्तीचा मार्ग दाखवतो. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, भक्ती वाढवण्यासाठी शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओम